जय
Ah
Ah
आम्ही सुद्धा देव वाहन हरपून गेलो. अगदी सुंदर. यांच्यासाठी का जोरदार टाळी वाजवा. आपुला तो देवा करुणी घ्यावा तिने विना जीव सुख नो हे ये रती माई के दुखाचे जनेती नाही अदियांती अवसान विभुं वेरुणदं दुरन्तं चरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालं कृतं साधु संन्यास योगं मुख्यं वेश्यं वेदांत शास्त्रार्थनिति नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूप मस्तक हे पायावरी
निवृत्तीर भगवान हर हर सोपान भगवान ब्रह्म मुक्तक्यम ब्रह्मचित कलह ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दह्याळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबराया यांच्या गाथ्यामधील 4 चरणाचा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया आपल्याला देव आपलासा करायला सांगतात। आज आहे सप्ताहातील प्रथम दिवस, पण मुद्दामून अभंग उपदेश प्रकरणातील घेतला। या ठिकाणी महाराज सांगतात, बाबा जीवनामध्ये आलाय ना, रिकामं न जाता आपलं माझं म्हणत बसण्यापेक्षा आपुला तो एक देव करून घे रे बाबा। का? कारण जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी जीवनभर सुखी राहिलो पाहिजे, तर कोणाला तरी आपलं करा। सारं गाव माझं म्हणत बसलं तर कामाला एक येत नाही। म्हणून महाराज सांगतात, बाबा पुला तो एक देव करुणी घ्यावा। महाराज सांगतात, बाबा या माईक हे जे माईक पदार्थ आहेत ना, हे दुःख देणारे आहे। आपण म्हणतो हे सुख भेटेल, पण याच्यापासून आपल्याला सुख भेटणार नाही। जगात जी वस्तू जन्माला आली, आपण तिला कितीही आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा, पण ती आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहतच नाही। कारण संसार हा काय आहे, जड आहे। त्याला किती जरी आपण आपला आवळण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्याला धरायला मोकळा। आपण वेडे संसाराला म्हणतो माझं, पण जगद्गुरु तुकोबराया सांगतात, बाबा ये रती माई के दुःखाची जनिती नाही दिया जगात प्रत्येक वस्तू आली ना, ती सर्व जाणार आहे। एक अविनाशी भगवंत भक्त राहणार आहे। म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात, बाबा जन्माला येऊन देव आपला साकरा। हे गबाळ, हे जे गबाळ आहे ना, हे गबाळ बाहेर टाका। आपल्या हृदयातून हे जे गबाळ आहे ना, आपण म्हणतो माझं, हे गबाळ बाहेर फेका आणि भगवंताच्या नामाचं आपल्या अंतकरणाला पिस लावा, वेड लावा। इतकं वेड लावलं पाहिजे आपल्या अंतकरणाला भगवंताच्या नामस्मरणाचं की देवाला यावं लागेल आपल्यापर्यंत। इतकं आपलं नामस्मरण झालं पाहिजे। महाराज शेवटच्या चरणात महाराज सांगतात, माणसाला असं जीवन जगा, असं जीवन जगा की आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे, असं जीवन जगा। अनेक संत होऊन गेले महाराज। आज बघा, एखाद्या तुम्हाला बाबांना जर विचारलं, महाराज तुमच्या वडिलांचं नाव सांगा, सांगू शकतील। आजोबांचं नाव सांगा, सांगू शकतील। महाराज पंजोबांचं नाव सांगू शकतील, पण आपण पाठीमागं गेलो 10-12 पिढ्या तर नाव सांगू शकत नाही। पण बघा ना, 700 वर्ष झाले, आज प्रत्येक संतांचं चरित्र महाराज सांगता येतं का? यांनी जन्माला येऊन स्वतःसाठी जीवन जगले नाही, हे परोपकार केल्यामुळं आजही नाव निघतं। म्हणून जगद्गुरु तुकोबराया सांगतात, असं जीवन जगा की आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे। तुका म्हणे एक उत्तमाची ओरे, माग आपली कीर्ती राहिली पाहिजे, असं जीवन जगा। सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवला। अभंगाचा भावार्थ असाच असेल असं मी अजिबात सांगू शकत नाही। माझ्या या ठिकाणी मी अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला। तुम्हाला अभंगाचा भावार्थ कळाला का हो? ओ नवनाथ नगर, अभंगाचा भावार्थ कळाला का? झोपले का काय? नाही ना? सरळ सरळ भावार्थ या ठिकाणी ठेवला।
चालू असलेला अखंड नाम सप्ताहामधील 7व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मला अगदी आनंद वाटला. बरोबर ना? खूप आनंद झाला की नाही? 7व्या दिवसाचं कीर्तन टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. महाराज सप्ताहामधील पहिला दिवस, आज 7वा दिवस नाही. झोपल्या असंत जागी व्हा. सप्ताह आजपासून प्रारंभ होत आहे. आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला दिवस आहे. आज या ठिकाणी असं भव्य दिव्य वातावरण या ठिकाणी आहे. अगदी सुंदर आहे. तसंच वाजवणारे गाणारे तर एकच नंबर. महाराज आमचे आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी अनेक महाराज वाजवले, इतके वाजवले की स्वतःला आंघोळ सुद्धा करून घेतात. इतके वाजवले. लय सुंदर. महाराज यांच्यासाठी तर जोरदार टाळी वाजवू द्या. ही कला ही कोणाला आपल्या सारख्याला अवगत होत नाही. कारण ही कला आहे ना, या कलेसाठी महाराज अवघ आपलं अख्खं आयुष्य महाराज याच्यात समर्पित केलं. हे कोणालाही येत नाही. जेव्हा आपण स्वतः रियाज करतो, आता हे आळंदीमध्ये पहाटे 3 वाजता 4 वाजता यांनी इंद्रायणीच्या काठावरती जाऊन पखवाद वाजवला, तेव्हा माऊलींची कृपा झाली आणि महाराज आज असा पखवाद वाजवू लागले, यांची थाप टाकली का अवघी नवनाथ नगर अख्खं मंडपात येऊन बसलं. असा हात महाराजांचा अगदी आनंद वाटला. तसंच आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी अशी अगदी ससा दद पपा चाल म्हणले, आमचे आदरणीय गुरुबंधू दीपक महाराज पडूळ असतील, तसंच महाराज सुनील महाराज आधाणे महाराज, तसंच महाराज दोघांनी अगदी सुंदर चाल म्हणली. पहिल्यांदाच ऐकली अशी चाल, अजून ऐकली नाही. चाल ऐकताना मी सुद्धा देवभान हरपून गेले होते. महाराज यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर. तसंच या ठिकाणी सर्व महाराज मंडळी असतील, श्रीराम महाराज असतील, रोहित महाराज असतील, तसंच विनेकरी बाबा ताठे महाराज, सरोज महाराज, आमचे माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्त परायण शिवचरित्रकार सचिन महाराज मापारी महाराज, अगदी गोड गळा आणि वाजवणं सुद्धा सुंदर, तितकं सुंदर कीर्तन, तितकं सुंदर भागवत पण, आणि बोलणं सुद्धा तितकंच गोड. महाराज ते सुद्धा माझ्यासोबत आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप मोठे महात्मे, पण अभिमान नाही. अगदी एकदम साधं सिंपल. माणसाने जीवन जगावं तर साधं सिंपल. जुनं ते सोनं म्हणतात ना, किती जरी आलं तर पण दुसऱ्या माणसाला पुढं कसं न्यावं हे यांच्याकडून शिकावं. महाराज आनंद वाटला. तसंच आदरणीय हरिभक्त परायण जाधव महाराज मला या ठिकाणी तुम्हीच आमंत्रित केलं वाटतं. फोन साळुंके महाराज आणि नाही का, या सप्ताह कमिटीने फोन करून मला आमंत्रित केलं. अगदी आनंद वाटला. आणि तसंच माझ्यासोबत आलेले मृदंग वादक कार्तिक महाराज पडुळ राजंगाव, अगदी आनंद वाटला. ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी श्रवण करण्यासाठी बसले. अगदी आनंद वाटला. काय झालंय, आज जवळपास बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आले नाही. 10-12 वर्षाच्या अगोदर आले होते. त्याच्यानंतर सर्वांचे नाव विसरून गेले. परंतु समोर पाहिल्याच्या नंतर सर्वांचे चेहरे ओळखू आले, पण नाव विसरून गेले. काय झालं, वयामानानं जरा होतं माग पुढं सांभाळून घेत चला. हे जे आपलं कीर्तन चालू आहे, जर वाटलं कधी मनाला की आमच्या दीपक महाराजांची आणि सुनील महाराजांची चाल जर ऐकावीच, वाटलंच जर मनाला, आणि जर वाटलंच कधी तर महाराजांचा पखवाद नाही एकदा ऐकावाच. त्या दिवशी खूप सुंदर चाल झालती. असा पखवाद वाजवला की अख्खे घमाघूम झाले महाराज. जर वाटलंच अंतकरणाला तर हे जे शूटिंग चालू आहे ना कीर्तनाची, गजर हरिनामाचा, महाराज आमचे उद्धव बापू सुद्धा या ठिकाणी या कीर्तनाचं चित्रीकरण करत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काय असतं, पडद्याच्या पाठीमागचे लोक हे मागच राहतात, आणि जे पडद्याच्या पाठीमागं राहिलेले लोक
अगदी दुसऱ्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतात. असे आमचे उद्धव बापू अगदी सुंदर स्वभाव. जेव्हा फोन केला तेव्हा सांगतात ताई येऊ बरं का. आणि माणसानं अगदी अहंकार न करता जगलं पाहिजे. अगदी आनंद वाटला. तसंच या ठिकाणी मला कीर्तनाला साथ करण्यासाठी आमचे आदरणीय हरिभक्त परायण ले गुरुजी अगदी आनंद वाटला. जसं माझा स्वर आहे त्याच्यापेक्षाही मला अगदी सुंदर साथ करतायत. जाता जाता तेवढे 2-4 पोट देऊन जा. मला लय आनंद वाटत. गुलाबजांबू पाती महाराज या ठिकाणी जाधव साहेब आप्पा, जाधव साहेब आणि आप्पा, गणेश जाधव, गणेश साळुंके, सर्व नवनाथ नगर सप्ताह कमिटी यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. कारण सप्ताहामध्ये सर्व एकत्रीकरण करायचं म्हटलं तर महाराज खूप अवघड आहे. एक एक या ठिकाणी हिरे या ठिकाणी जमा करावा लागतात. आणि आप्पा असतील, अर्जुन महाराज असतील, खूप महाराज सप्ताह करायचा म्हणजे सोपं नाही. हा खेळ एकल्याचा नाही, एकल्याचा खेळ नाही या ठिकाणी. चला तर हे जे पाय लटकून जे बसलेले आहे, ज्यांना त्रास असेल त्यांनी बसा, पण खाली बसा. आपलं तप आहे, तुमचं तप आहे, बाबांचं तप आहे. तुमचं गायन म्हणजे हे एक तप आहे 2 तास. आणि तुमचं सुद्धा आमच्यासोबत तुम्ही सुद्धा उभा राहता म्हणजे हे तप आहे. माणसानं मांडी घालून कीर्तन ऐकावं. ज्याला ज्याला वाटत असन की मी माझ्या जन्मामध्ये तरुण गेलो पाहिजे, ज्याला वाटत असन माझ्या जीवनात माझा उद्धार झाला पाहिजे, त्याने मांडी घालून बसून टाळी वाजून मुखानं भगवंताचं भजन करा. विठ्ठल तसंच हे राहिले ना, मेन कार्यकर्ते मागे राहिले. ज्यांच्यामुळं आमचा आवाज अवघ्या टीव्ही सेंटर पर्यंत जात असेल, बरोबर ना. मी तर म्हणते अवघ्या छत्रपती संभाजी नगरमध्ये आपला आवाज घुमत असेल, असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण विनोद गुरुकृपा साऊंड सिस्टीम. अगदी आनंद वाटला. अगदी जसं की माणूस भोजनासाठी बसला आणि त्याला नेमकी गुलाबजांबू पाहिजे की पोळी पाहिजे की वरण भात पाहिजे की भातावरती तुंप पाहिजे हे यांना कळतं. म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर मी आहे आणि धावत्या वेळामध्ये आपल्याला सेवेकडे जायचं आहे. 1 तास उरलासी, बरोबर की नाही? 1च तास उरला आता. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबराया कोण नेमके? आज आपल्याला समाजाला कळालं पाहिजे अभंग कुणाचा घेतला. जगद्गुरु तुकोबरायांचा. अहो कोण जगद्गुरु तुकोबराय? देहूचे तुकोबराय. ओ तुकोबराय साधे चालले, वाटेना जरी चालले तर वाट भजन गायची. आपण साध सप्ताह चालू झाला, कानावर आवाज आला तर दरवाजा लावून घेतो. नको म्हणते त्या काय कटकट 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 लावली, घ्या दरवाजा लावून. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना ज्या वाटेने चालावं ती वाट भजन म्हणायची. विठ्ठला पांडुरंगा माय बापा माय बापा. वाटेनं भजन करावं. रस्त्याने आपण जर वाटेनं चाललो अख्खा रस्ता डांबरी फोडून टाकायला मोकळं नाही, बरोबर की नाही? आणि आपण चालले ना अख्खी डांबरी रस्ते सुद्धा खालचे दगड वरचे दगड खाली जाते. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार की वाटेनं भजन गावं इतका अधिकार. अहो इतकंच नाही, साधं नाव जरी घेतलं माझ्या तुकोबरायांचं, तुकाराम तुकाराम
वाटतंय कीर्तन कमी होऊन देऊन गायन जास्त हो. प्रत्येक ठिकाणी सर्व सारखं भेटत नाही. कधी कधी जेवायला जर बसलो गुलाबजांबू भेटले तर पाकच भेटत नाही. आणि कधी कधी म्हणतात आई निस्ता गल्ला असं ना पाक प्या जमन का. पण आज तुम्हाला काय सांगावं, गुलाबजांबून पाकन सर्व एकत्रच आनंद वाटला. महाराज ज्यांचा आपण अभंग घेतला ना त्यांचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला घाम फुटत होता. इतका माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्याला जन्माला घातलं. ज्यावेळेस गाथ्याला जन्माला घातल्याच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये जुनी परंपरा आहे ही चालत आली. जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये एखादा माणूस वरती गेला रे गेला की त्याला माग वडल्याशिवाय आपण राहत नाही. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं नाव झालं. अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव होऊ लागलं. जिकडे तिकडे लोक चर्चा करू लागले. अहो तुकोबराया वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले. अगदी खूप सुंदर सांगतात. चला ना आपण ऐकायला जाऊया. महाराज ही चर्चा अख्ख्या गावभर पसरली आणि ही चर्चा होत असताना रामेश्वर भट्टांच्या कानावरती पडली. रामेश्वर भट्ट म्हणाले कोण तुकोबराया. तुकोबरायांसमोर येऊन महाराज ज्यावेळेस रामेश्वर भट्टांना कळालं ना की वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले त्यावेळेस रामेश्वर भट्ट म्हणू लागले तुमच्या सारख्यांचं काम नाही वेदाचा अर्थ सांगायचा. ते काम फक्त आमचं. महाराज अहंकार निर्माण झाला आणि रामेश्वर भट्ट देहू गावामध्ये आले. देहू गावामध्ये आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचा परिचय जगद्गुरु तुकोबरायांच्या घराचा पत्ता विचारू लागले. का हो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा कोणत्या ठिकाणी राहता हो. काही रिकामे लोक ज्यांना काही काम नाही घरातून हाकलून दिलेले पारावर बसलेले त्यांच्यापाशी रामेश्वर भट्ट पोहोचले आणि रामेश्वर भट्टांनी त्यांना विचारलं की या ठिकाणी तुकोबरायांचं घर कोणत्या ठिकाणी. पारावर बसल्याने विचारलं कोण तुकोबराया. तो येड्या तुक्या तो मागल्या आळीला राहतो. जी माणसाची जी अंतकरणात जी उच्च लेवल होती रामेश्वर भट्टांची. महाराज एखाद्याला विचारावं की दीपक महाराज कोणत्या ठिकाणी राहते उदाहरणार्थ बर का अमुक अमुक महाराज आपले दीपक महाराजांना थोड्यासाठी घेऊ आणि महाराजांचा आवाज अगदी सुंदर आहे म्हणून बाहेरच्या गावातला माणूस आपल्या गावात आला आणि विचारू लागला की दीपक महाराजांचं घर कुठं आहे. तर काही जळणाऱ्यांनी त्यांनी सांगावा कोण. अरे तो पुढच्या गल्लीला राहतो. म्हणजे जो माणसाच्या अंतकरणात जो समोरच्या विषयी जो भाव होता ना तो भाव कमी होत चालतो. महाराज तसंच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांविषयी महाराज रामेश्वर भट्टांना अंतकरणाचा भाव कमी झाला. निघाले जगद्गुरु तुकोबरायांच्या दारासमोर जाऊन उभा राहिले आणि दिला आवाज ए तुकिया. बघा ना ज्यांच्या गाथा ज्यांनी निर्माण केला गाथ्यातला एक अभंग घेऊन आपल्यासारखे माझ्यासारखे अख्ख्या महाराष्ट्रभर हिंडतात. आमच्यासारख्याला महाराज महाराज म्हणतात. पण ज्यांनी गाथा जन्माला घेतला त्यांना महाराज रामेश्वर भट्ट दारात उभारून आवाज देऊ लागले ए तुक्या. ऐकायला खूप महाराज वाईट वाटतं. पण काय असताना अहंकार निर्माण झाल्याच्या नंतर माणूस सर्व काही विसरून जात असतो. जगद्गुरु तुकोबरायांची छोटीशी मुलगी बाहेर आली. तिने सांगितलं बाबा माझ्या बाबांचं नाव तुक्या नाही माझ्या बाबांचं नाव तुकाराम आहे. पण रामेश्वर भट्टांना इतका राग आला काही ऐकायला तयार नाही. विचारलं कोणत्या दिशेला गेले कोणत्या ठिकाणी गेले. ती छोटीशी चिमुकली सांगू लागली बाबा माझे बाबा सकाळची वेळ होती माझे बाबा शौचालयाला गेले. रामेश्वर भट्ट विचारू लागले कोणत्या दिशेला. त्या छोट्याशा मुलीने सांगितलं माझे बाबा शौचालयाला अमुक अमुक दिशेला गेले.
रामेश्वर भट्टांना तितका सुद्धा वेळ महाराज असं झालं मी जगद्गुरु तुकोबराला कधी भेटन आणि कधी भांडेल. निघाले रामेश्वर भट्ट ज्या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबराया गेले ना त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट पोहोचले. पण प्रकार असा घडला की माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं भजन त्या ठिकाणी सुद्धा चालू होतं. आपण साध मंडपात बसलो तरी भजन म्हणायला तयार नाही. दुसऱ्यांना टाळी वाजली तरच आपण असं असं करतो. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं त्या ठिकाणी भजन चालू आहे. विठ्ठला माय बापा माय बापा. आणि हे भजन रामेश्वर भट्टांनी ऐकलं. रामेश्वर भट्टांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली. अरे 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 या मंगळ जाग्यावरती भजन करतो अरे अरे काही लाज. जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले ओ रामेश्वर माझी झाली अनावर बाजा माझी मजा झाली अनावर बाजा चंदयाला माझा घेतला रे चंदयाला माझा घेतला माझी मजा झाली अनावर बाजा माझी मजा झाली अनावर बाजा चंदयाला माझा जगद्गुरु तुकोबराय रामेश्वर भट्टांना सांगू लागले माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. ओ रामेश्वर भट्ट ओ माझ्या भगवंताचं नामस्मरणच इतकं गोड आहे की मी कोणत्या ठिकाणी घेऊ मी आंघोळ केलेली आहे की नाही काही देव भान राहत नाही. कोणत्याही ठिकाणी महाराज आपण फक्त एकत्रित आलो तर आपलं भजन बर का. आपण एकत्र आलो तरच. आणि आपल्याला जर नारळ पाकिट दिलं तर मग आणखीन आपला आवाज वर. ही सत्य परिस्थिती आहे. जर नारळ पाकिट आणि बुक्का मग माणसाचा आवाज. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं भजन 1 मिनिट सुद्धा थांबलं नाही. 1 मिनिट जेव्हा जांभळी खोकला आला तेव्हाच महाराजांचं भजन थांबलं. अखंड भजन चालू आहे. 1 क्षण सुद्धा थांबले नाही. दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. महाराज म्हणतात आम्हाला एवढा धंदा दिनरजनी हाची धंदा. आम्हाला भगवंताचं नामस्मरण सोडून दुसरं काहीच काम नाही. महाराज रामेश्वर भट्ट म्हणले ओ तुकोबराया अहो बघा ना अमंगळ जाग्यावरती भजन करू लागले. तुकोबराया सांगू लागले ओ रामेश्वर भट्ट काय करू माझी जीभ खूप त्या जिभीला मी सांगण्याचा प्रयत्न केला की बाई अमंगळ जाग्यावरती भजन करू नये. पण ओ रामेश्वर भट्ट माझी जीभ ऐकायला तयार नाही. काय करू आता. रामेश्वर भट्ट म्हणले इतकी जीभ ओळख करते. रामेश्वर भट्ट 2 पाऊल पुढे सरकले. रामेश्वर भट्ट 2 पाऊल पुढे सरकून जगद्गुरु तुकोबरायांना बोलू लागले दाखव तुझी जीभ. आणि महाराजांनी जीभ बाहेर काढली. महाराज रामेश्वर भट्टांनी सांगितलं काय रे तुकोबा एवढी जीभ वळवळ करती का. रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये खेचली. हातामध्ये खेचून ओ तुकोबरा
परमार्थामध्ये प्रत्येक वारकऱ्याची सर्वांची परीक्षा घेतली जाते. कोण कधी कसा परीक्षा घेईल हे सांगता येत नाही. कोणत्या रूपात आपली परीक्षा घेईल हे अजिबात सांगता येत नाही. महाराजांनी सांगितलं कधी वारकऱ्यांना सावध राहिलं पाहिजे. रामेश्वर भट्टाने जशी जीभ हातामध्ये घेतली ना, महाराज आता भजन करून दाखव. महाराजांनी डोळे झाकले आणि भगवंताला करुणावंत हाक मारली. विठ्ठला रामेश्वर भट्टाने जीभ हातामध्ये खेचली ना, तुम्हाला वाटत असेल की देवाला नाही, देवाने असा चमत्कार केला. रामेश्वर भट्टाने जीभ हातामध्ये खेचली. रामेश्वर भट्टांना वाटलं आता भजन बंद पडेल. पण ज्यांचं आयुष्य सर्व या भजनात गेलं, भगवंताच्या आठवणीत गेलं, भगवंताचं नामस्मरण करण्यात गेलं, काय ओ नवनाथ नगर, मग तुकोबरायांचं भजन बंद पडेल का हो? झोपले का काय? भजन बंद पडेल का? रोजाना तर नाही आणले ना, बोलत चला. प्रकार असा घडला, जगद्गुरु तुकोबरायांची एका हाताने जीभ खेचलेली आहे रामेश्वर भट्टांनी. आता रामेश्वर भट्टांना असं वाटलं आता भजन बंद पडेल. पण महाराज प्रकार असा घडला, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी डोळे झाकले, देवाला हाक मारली. देवाला अंतकरणापासून हाक मारल्यावर महाराज जगद्गुरु तुकोबरायांचे अंगावरचे केस भजन करू लागले. या अंगावरचे रोमांच आहे ना, ते रोमांच भजन करू लागले. काय म्हणतात ते रोमांच, ऐकायचं का एकदा? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय राम, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय अंगावरचे केस भजन गाऊ लागले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. महाराज आपण साधं मंडपात बसलो तर भजन म्हणायला तयार होत नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरचे केस सुद्धा भजन गात होते. महाराज ज्यांना वाटलं ना की तुकोबरायांनी गाथ्याचा वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले, ज्यांना अहंकार झाला होता त्यांनी महाराज जगद्गुरु तुकोबरायांचे पाय पकडले आणि त्यांना म्हणावं लागलं, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद
तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मनने रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा म्हणावं लागलं त्यांना. ज्यांचा आपण अभंग सेवे करता घेतला ना, हा ते जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. इतका माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार असे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा तेने विन जीव